तीन मुलींनी स्वतःच्या बापाबरोबर जे केलं ते ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही. ज्या बापाने मुलींना शिकून मोठं केलं, त्याच मुली वडिलांचं निधन झाल्यानंतर म्हणतायत, आम्हाला अंत्यविधीला येण्यासाठी वेळ नाही, आम्हाला व्हिडिओ कॉलवरती सर्व प्रोसेस दाखवा, आम्ही 5,000 रुपये पाठवतो. त्याचं झालं असं की शिवचरण गुप्ता हे मुंबईतील एकेकाळी मोठे कापड व्यापारी होते. मुंबईमध्ये त्यांचं मोठं घर होतं, त्यांना 3 मुली होत्या. त्यांनी मुलींना शिकवलं, मोठं केलं, मुली नोकरीलाही लागल्या. पण काही कारणामुळे शिवचरण गुप्ता यांचं व्यवसायामध्ये मोठं नुकसान झालं. शिवचरण हे आर्थिक संकटामध्ये सापडले. दिवसांदिवस परिस्थिती इतकी बिघडत गेली, शेवटी त्यांनी निर्णय घेतला मुंबई सोडायची. 3 मुलीचे लग्न झालेले होते, मुली आपल्या संसारामध्ये व्यस्त होत्या. त्यामुळे शिवचरण हे आपल्या पत्नीला घेऊन हरियाणामधील सोनीपत या ठिकाणी वृद्ध आश्रमामध्ये गेले. 3 वर्षापूर्वीच आश्रमामध्ये शिवचरण यांच्या पत्नीचं निधन झालं होतं आणि 74व्या वर्षी शिवचरण यांचं निधन झालं. आश्रमाच्या संचालकाने त्यांच्या मुलींना याबद्दल माहिती दिली होती, पण मुली म्हणाल्या, आम्हाला तिकडे येण्यासाठी टाइम नाही, जे काय असेल ते तुम्ही बघा, आम्ही पैसे खर्च करतो. त्याच दरम्यान त्यांचं निधन झालं, त्याची देखील माहिती दिली. मुली म्हणाल्या, आम्हाला येण्यासाठी वेळ नाही, आम्ही अंत्यविधीसाठी पैसे देतो, आम्हाला व्हिडिओ कॉलवरती सर्व अंत्यविधी दाखवा. एवढंच काय, जेव्हा शिवचरण यांची अंत्यविधी चालू होती, त्यामधील एक मुलगी म्हणते, आणखीन किती वेळ लागेल? म्हणजे ज्या मुलींसाठी शिवचरण यांनी मोठा खर्च केला, त्या मुली अंत्यविधीला सुद्धा आल्या नाहीत. या सर्वांमध्ये देखील शिवचरण यांनी आपले डोळे दान केले, पण 3 मुली असताना एकही मुलगी त्यांच्या अंत्यविधीला आली नाही. यावरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.